गदाधर स्वामी की जय। स्वामींचं वास्तव्य चतुर्विधाच्या मठामध्ये असताना तिथून स्वामी विहरणाला इथे येत होते। या चौकामध्ये आसन व्हायचं आणि निरूपण व्हायचं। ती खिडकीमधनं देवाने बसून तिकडे अवलोकन केलेलं आहे परिसर पुढचा। आणि याच्या दुसऱ्या माळ्यावर हा मोठा ओटा आहे। पूर्ण नमस्कारी तिथे आसन होत होतं देवाला। स्वामी काही परावर शास्त्र निरूपण करत होते तिथे। म्हणजे परंतु आता खूप लागलेला आहे, वरी काही जात नाही आपल्याला काहीतरी काम चालू असेल। आणि चरित्रामध्ये हे सोंडीचा उल्लेख येते ना, हे पहिलीला म्हणतात सोंड। आपण काल चरित्र वाचलं, दादोस आणि दादोसा समवेत 12 जण आलेले आहेत ऐका नाही। ते एकवट जेवायला बसले ना, ते अशा याच्यावर बसले पा, ते सोंडीत व्हायला लावली आणि मग याच्यावर ते अन्न टाकलं, सगळा काला केला आणि सगळे 12 जण बसलेत। आता विचार करा, 12 नाही 25 जण बसू शकतात याच्यावर। या बाजूनी 5-6 जण उभे, या बाजूनी त्या बाजूनी, आणि मग एकवट जेवत होते सगळेजण। म्हणजे आपल्याला चरित्र वाचायचं आहे, लीळा ऐकायच्या आहेत, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर अशा सोंडीचा उल्लेख आला पाहिजे। या पायऱ्या आणि पायऱ्याच्या बाजूने दोन्ही बाजूनी सोंडी असतात बरं का। आता याला वास्तविक सोंडीचा आकार दिलेला आहे पुढे, पण असलेलंच असं नाही। जेव्हा आपण तिकडे चकलांबा तिकडे सोंडी पाहतो ना, फक्त ओटे आहेत असे, म्हणजे ओटे आहेत त्याला सुद्धा सोंडी म्हटल्या गेलेलं आहे। म्हणून सोंडीवरी बैसोनी ते येसोले रगडते, डाळ करते, असं चरित्रामध्ये वारंवार उल्लेख येते सोंडींचा। तर त्या ह्या प्रकारच्या अशा सोंडी असतात पायऱ्याच्या दोन्ही बाजूने। आणि मग कुठे चरित्रामध्ये भोजनाचा उल्लेख येईल, कुठे काही दळण्याचा उल्लेख येईल, काही वाटण्याचा उल्लेख येईल ऐका नाही। तर अशा पद्धतीत असतात ह्या सोंडी। तुरुंगमाची सोंडी डोमेग्रामच्या चरित्रामध्ये आपल्याला येते तुरुंगमाची सोंडी, म्हणजे भटोबास तुरुंग झाले म्हणजे घोडा झाले आणि स्वामी त्यांच्या पाठीवर बसून त्या सोंडीवरून तिथे गेलेले आहेत। दाकोची सोंडी असा उल्लेख येतो चरित्रामध्ये डोमेग्रामच्या। तर सोंडीचा उल्लेख आल्यानंतर अशा पद्धतीची कल्पना आपण करायची आहे। नुसतं चरित्र वाचायचं, ऐकायचं, स्थान नमस्कारायचं, पळायचं, याच्यात काही स्वारस्य नाही। तर इथे एक हे स्थान आहे, निरूपण स्थान, आसन स्थान, विहरण स्थान, आणि ते समोरची खिडकी आहे ते अवलोकन स्थान। वरी जी विहरण स्थान आहे, आसन स्थान आहे ऐका नाही। मग आता इकडे आलं म्हणजे आसन झालं, विहरण झालं, म्हणजे विहरणाच्या वेळेस स्वामीच्या समवेत भक्तिजन असायचे। आणि स्वामी कधी असे गपचूप बसू देतील असं नाही, मग तिथे काहीतरी शास्त्र निरूपण करत होते। या सगळ्या लेण्यांमध्ये स्थान आहेत। मैंदेशकर पाठ म्हणतो प्रत्येक लेणी विहरण, प्रत्येक लेणीमध्ये विहरण आहे। तर त्या प्रत्येक लेण्याचा उल्लेख आपल्या एका कानपोतीत आढळत नाही, म्हणून आपण प्रत्येक याच्यामध्ये जात नाही। ज्याच्यामध्ये आहे त्याचा उल्लेख आपल्यामध्ये आहे, आपण तिथे डोकं टेकवतो ऐका नाही। अशा पद्धतीत असलेली ही लेण्यांची 15 क्रमांकाची लेणी। यानंतर पुढे आहे लेणी क्रमांक 14 ऐका नाही। 14 क्रमांकाच्या लेणीमध्ये छायापुरुष दाखवणे बरं का। म्हणजे आधी का सांगतो की तिथे गेल्यानंतर तुम्ही डोकं कपाळ टेकवताना स्वामींची ही लीळा आठवा की छायापुरुष दाखवणे। मोठासा असा चौक आहे, खड्डे पडलेले आहेत, भक्तिजन त्या चौकावर उभे राहायचे आणि त्यांना पुढच्या भिंतीवर छायापुरुष दिसायचा, कमळाची अंगी लेईला असा छायापुरुष दिसत होता। आणि खाली उतरले की तो पुरुष दिसत नव्हता। मग पुन्हा चौकावर चढायचे, पुन्हा उतरायचे, चढायचे उतरायचे चढायचे, आणि त्यांना ते प्रतिबिंब पुढच्या भिंतीवर जशी भिंत आहे अशा याच्यावर ते दिसत होतं। मग भक्तिजन स्वामींना म्हणाले, देवा हे काय आहे बरं, असं काय आहे? स्वामी म्हणाले, हे जेने लेणे केले ना त्या पुरुषाने आपली छाया इथे निक्षेपलेली आहे। हा सिद्धाचा संकेत, सिद्ध साधक पूर्वीच्या याच्यामध्ये होते, त्यांनी आपला संकेत तिथे ठेवलेला होता। म्हणजे त्यावर उभे राहिले की समोर एक कमळाची अंगीचा आकाराचा झगा म्हणा काहीतरी अंगी घातलेला तो पुरुष त्याच्यावर दिसत होता, जशी आपली पडसावली दिसते अशा पद्धतीचे लीळा त्या लेण्यामध्ये 14 क्रमांकाच्या। आता आपण उतरून खाली जाऊ 14 क्रमांकाच्या लेण्यामध्ये तेही आहे। मग आता 13 क्रमांकाच्या लेण्यामध्ये स्थान दाखवलेलं नाही, पण नाहीच का, मैंदेशकर पाठामध्ये प्रत्येक लेणी आहे। मग लेण्याच्या पुढे गेल्यानंतर 13 क्रमांकाच्याही पुढे गेल्यावर आपण हात जोडायचे आहे ऐका नाही। आणि गेल्यानंतर सगळीकडे हात जोडले तर काहीच अडचण नाही। 10 महिन्याचं वास्तव्य, काही उल्लेख लिखाणकर्त्याला ही सीमा असते,
म्हणून पूर्ण लिखाण झालंच असं आपण गृहीत धरायचं नाही. सगळीकडे स्वामींनी म्हणजे बरेच ठिकाणी आसन झालं, कुठे निरूपण झालेलं आहे आणि नव्हे तर हे सगळं लेणं स्वामींच्या दृष्टीने पवित्र झालेलं आहे. ऐका नाही, याच्यावर दृष्टी पडली सर्वज्ञांची. या लेण्यांवर आपण पाहतो ना, तर पाहण्याच्या पाठीमागं असावं की पर्यटन म्हणून पाहायला हरकत नाही, पाहावं. परंतु पाहताना हा दृष्टिकोन समोर ठेवा की आपल्या देवानी सुद्धा हे लेणे बघितलेले आहेत. ही भिंत जरी असेल जशीच्या तशीच आहे स्वामींपासनं, हे लेणे, ही सोंडी वगैरे वगैरे सगळं देवाच्या दृष्टीतून निघालेलं आहे. म्हणून इथे आल्यानंतर प्रत्येक वेळेस आपण देवाची कल्पना आठवण करावी, लीळा स्मरण करावं की स्वामी तुम्ही बघितलं हे लेणं आमचं अहोभाग्य आहे की ते आम्ही आज आमच्या डोळ्यांनी पाहतो. म्हणून 12 क्रमांकाच्या लेण्यामध्ये 3 दिवस देवाचं वास्तव्य आहे. त्याला राजविहार लेणं असं म्हणतात. मोठे राजविहार लेणे आणि धाकुटे राजविहार लेणे 11 क्रमांकाचे. पुढे आपण माहिती घेऊ 12 क्रमांकाच्या याच्यामध्ये 3 ताळी मजली बिल्डिंग आहे आणि त्याच्यावर त्याच्या 12 क्रमांकाच्या याच्यातून अशा मधल्या पायऱ्याने न चढता त्या बाजूच्या अशा याच्याने चढायचं आहे. म्हणजे काय होणार की इथून अर्धी पटिशाळ जी आहे ती खालची नमस्कारी आहे 12 क्रमांकाची, वरची पूर्ण नमस्कारी आहे आणि त्याच्यानंतर 3ऱ्या माळ्यावरची जी पट्टीशाळा आहे तीही पूर्ण नमस्कारी आहे. म्हणून ही पट्टीशाळा जर आपल्याला चुकवायची असेल, या पायऱ्या, आता या पायऱ्याने स्वामी गेलेले आहेत पण आता याला पर्याय नाही आपल्याला, म्हणून आपण इथे आलो. सांगायचं तात्पर्य त्या 12 क्रमांकाच्या लेण्यामध्ये तिकडून आपल्याला चढायचं आहे. परंतु ज्याला चढता येत नाही, जो वयस्कर आहे, पाय उचलणे कठीण आहे, त्यांनी पायऱ्याने गेलं तरी हरकत नाही. या पायऱ्यावर स्वामीचे श्रीचरण लागलेले नमस्कारी आहेत सगळ्या गोष्टी ह्या. कारण स्वामी इकडे गेले म्हणजे काही असं उत्पवन करून गेले नाहीत, ऐका नाही, स्वामी याच पायऱ्याने गेलेले आहेत. म्हणून या पायऱ्या सुद्धा नमस्कारी आहेत. परंतु आपल्याला कुठे पर्याय आहे, कुठे पर्याय नाही आहे. म्हणून तिथे ज्याच्याने चढणं होत नाही या बाजूने त्यांनी सरळ त्या पायऱ्याने जावं. दुसऱ्या माळ्यावर आम्ही काही जण अशा या गॅलरीमधून जाऊ, परंतु ज्याला गॅलरीमधून जाणं शक्य नाही आहे त्यांनी हा प्रयत्न करू नये. पट्टीशाळेमधून गेले तरी हरकत नाही, बरे का. काही सेवकास अविधी नाही, अशक्तासी अविधी नाही. अशक्ताला काही अविधी लागत, अशक्तासी विधी नाही. म्हणजे इकडनं जावं हा काही विधी नाही, त्याने सरळ गेलं तर हरकत नाही. अप्रयत्न करू नका, पडू नका, महत्वाची गोष्ट. एक जरी पडला तर या आपल्या जे चालू आहे ना सत्संग, या गालबोट लागेल, ऐका नाही. म्हणून अप्रयत्न करू नका. चढणं होत नसेल तर खालीच बसा, हात जोडा. परंतु चढणं होत असेल तर नक्कीच चढा. पुढे याच्या पुढे तुमच्याच्यानी चढणं होते नाही होत हे काही सांगता येत नाही. म्हणून ताकद असेल तर नक्की चढा. एकदमच चढू शकत नसाल तर खालीच बसा. आणि तसं चढता येत नसेल तर नमस्कारी जागेवरून गेले तरी, 3 पट्टीशाळेमधून गेले तर हरकत नाही. स्वामींना कळतं, ऐका नाही. पण थोडक्यामध्ये हा प्रयत्न करू नका. अधिक माहिती आपण 12 क्रमांकाच्या लेण्यामध्ये तिथे बघूया. 14 क्रमांकाची लेणी छायापुरुष दाखवणे पुरुष लेणे आहे. 14 क्रमांकाच्या लेण्याला मला वाटते सुतार झोपडी का काहीतरी नाव त्याच्यामध्ये त्या लेण्याचं. रावंती खाई. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.